विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या मार्गदर्शिकेमधील नमुना प्रश्न पाहतोय आणि त्याच्यावर हा चौथा व्हिडिओ आहे। एक 4 ते 5 उदाहरण आज आपण पाहणार आहोत। त्यातलं पहिलं उदाहरण असं आहे बघा, पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी। पहिल्या 5 विषम संख्या 1, 3, 5, 7 आणि 9 यांच्या वर्गाची विषम संख्या म्हणते। वर्ग केले अर्थात 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49 आणि 9 चा वर्ग 81। 81 अधिक 9 90 झाले। हे 9 अधिक 49 50 झाले आणि उरलेले 25 यांची बेरीज केली, 5 हातचे राहिले, 9 आणि 2 11 आणि 5 16, 165 बेरीज आली आणि 165 ला आपल्याला कितीने भागावं लागेल? 5 ने भागावं लागेल। 5 एके 5, 5 त्रिक 15, उरले 1 घेतले, 5 एके 5, 5 त्रिक 15। इथं आपलं उत्तर येतंय 33 आणि पर्यायात आपल्याला 33 4 नंबरला दिलेलं आहे। अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवू शकतो। मित्रांनो, इथं थोडंसं भाषा बदलून गणित दिलंय आणि असं उदाहरण बघितलं तर सुरुवातीला आपण घाबरल्यासारखं करतो आणि मग गोंधळून जातो आणि गोंधळून गेले की उदाहरण येणार उदाहरण चुकतं। जे बेसिक रूल आपण शिकलो तेच फक्त इथं अप्लाय करायचे, लागू करायचे आणि उदाहरण सोडवायचं आहे। a अधिक 3 2a अधिक 1 2a वजा 3 2a अधिक 4 a अधिक 6 आणि a वजा 2 अशा इथं संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांची सरासरी किती विचारले। एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6। सरासरी म्हणजे काय? त्या संख्यांची बेरीज भागिले त्या संख्या एकूण किती आहेत ते आपण करतो। मग भागिले 6 येणार आहे। a अधिक 3 ही पहिली संख्या लिहिली, अधिक 2a अधिक 1 अधिक 2a वजा 3 अधिक 2a अधिक 4 अधिक a अधिक 6 आणि परत अधिक a वजा 2 अशा पद्धतीचे उदाहरण आहे। आणि मग बेरीज करायची आहे तर इथं आपल्याला लक्षात येतं हे अधिक 3 हे वजा 3 ला जाणार आहे। परत ही जर बेरीज आपण केली नीट लक्षात येईल आपल्या की इथं अधिक 1 इथं अधिक 4 तर अधिक 6 आहे 1 किंवा आधी आपण a च्या चलाची बेरीज करूया। 1 1a अधिक 2a 3a अधिक 4 3 1a 2a 1 आणि 2 3 3 अधिक 2 5 5 अधिक 2 7 7 अधिक 1 8 8 अधिक 1 9 9a झाले। आता पुढे अधिक 1 इतर गेले, अधिक 1 अधिक 4 म्हणजे अधिक 5 झाले, अधिक 5 अधिक 6 अधिक 11 झाले, अधिक 11 वजा 2 म्हणजेच वजा 9 येणार आहे आणि छेद 6 येणार आहे। आता हा सरळ भागाकार जात नाही त्यावेळेस आपण काय करतो, इथं या 9a ची याच्यावर वजाबाकीची क्रिया आणि याच्यावर भागाकाराची क्रिया, त्यावेळेस आपण यातला 9 कॉमन काढतो। a 9 ने ह्याला भागलं तर इथं a राहिलं आणि याला भागलं तर 1 राहिलं, वजाचं चिन्ह दिलं आणि खाली 6 तसं झालं। आता मात्र आपण भाग देऊ शकतो कारण इथं गुणाकाराचं चिन्ह आहे। 3 त्रिक 9 3 दुने 6 3/2 कंसात a वजा 1 a अधिक 1 इथं अधिकचं चिन्ह आहे कारण 11 वजा 9 होतं, अधिक वजाची वजाबाकी केल्यानंतर धन संख्येचं मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे। इथं अधिकचं चिन्ह आहे, इथं अधिकचं चिन्ह आहे, इथं अधिकचं चिन्ह आहे। 3/2 कंसात a अधिक 1 अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक 1 उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे। सरळ सरळ संख्यांची बेरीज करायची आहे आणि एकूण संख्येच्या संख्येनं भागायचं आहे आणि मग हे उत्तर येतं। करताना थोडंसं सावधगिरीने करा। एकाच उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी 2 उदाहरणं विचारलेले आहेत। बघा, उदाहरण असं आहे, 40 पेक्षा 2 2 ने मोठ्या होत जाणाऱ्या पहिल्या 9 संख्यांची किती न वाढत जातात? 2 न वाढत जातात सरासरी आणि 60 पेक्षा 2 2 ने लहान होत जाणाऱ्या 9 संख्यांची सरासरी खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या असतील असा पर्याय आहे। आता 2 2 ने वाढत जाणार ही संख्या सम आहे, 2 2 ने वाढत चाललेत
म्हणजे त्या पुढच्याही क्रमशः येणाऱ्या समसंख्या आहेत, पण क्रमशः येणाऱ्या समसंख्या किती आहेत? 9 आहेत. आणि मग क्रमशः येणाऱ्या समसंख्या असतील किंवा क्रमशः येणाऱ्या विषम संख्या असतील किंवा क्रमशः येणाऱ्या नैसर्गिक संख्या असतील, यांची सरासरी ही नेहमी मधली संख्या असते. आता 40 नंतर 2 वाढत चालल्यात, परंतु मधली संख्या ही त्यांची सरासरी असणार आहे. मधली संख्या म्हणजे किती असणार आहे? 9 पैकी 9 इकडं 4 आणि इकडं 4, मधली संख्या 5वी असणार आहे. म्हणजे 5 संख्या 40 पासून वाढत गेल्या की ती त्यांची सरासरी असणार आहे. म्हणजे प्रत्येकी 2 वाढत जाते आणि अशी 5वी संख्या काढायची आपल्याला. 5 गुणिले 2 10. 5वी संख्या का काढली? तर क्रमशः 2 वाढत चालले. 4 जरी म्हटलं तरी आपण त्याच पद्धतीने काढणार. जर वाढ ही प्रत्येक ठिकाणी तीच असेल, ठराविक असेल, तर मधली संख्या आपण सरासरी म्हणून घेऊ शकतो. मग 40 पासून 9वी संख्या 9 संख्या घ्यायची कशा की 2 वाढत जाणार आणि मग त्या संख्यांची सरासरी काढायची आहे. मग 9 संख्यामधल्या क्रमशः वाढत जाणाऱ्या संख्यातली मधली संख्या ही त्यांची सरासरी असणार आहे. मग 9 मधली संख्या म्हणजे कोणती संख्या असणार आहे? इकडे 4 आणि इकडे 4 सोडून 5वी असणार आहे. मग 5व्या संख्येपर्यंत 2 वाढत जाणार आहे. 5 गुणिले 2 केलं 10 आलं आणि हे 10 जर 40 मध्ये मिसळलं तर पहिल्याच उत्तर आपलं 50 येतं. म्हणजे पहिल्यांदा अनुक्रमे म्हणल्यामुळं पहिल्यांदा आपल्याला 50 पाहिजे. पहिल्यांदा 50 असणारे 2 पर्याय, हे 2 पर्याय असू शकत नाही. त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा काय करायचं आहे? 60 पेक्षा 2 लहान होत जाणार आहे. लहान होत जाणार आहे म्हणजेच 60 पेक्षा कमी आहे, वजा करावं लागणार. 60 मधून वजा करावं लागणार, 60 लिहून घेऊ पहिल्यांदा. तिथं पण काय म्हणतात? 2 क्रमशः लहान होत चालेल, माघारी चालेल. आणि किती संख्या येत्या? तिथं बी 9 संख्या येत्या. म्हणजे इकडे 4 सोडून मधली संख्या ही त्यांची सरासरी असणार. मधली संख्या म्हणजे त्या संख्येचा क्रम किती असणार आहे? 5 असणार. आणि 5 संख्या द्या किती कमी व्हायला चालल्या द्या? 2 कमी होत्या. म्हणजे ह्या 60 मधून आपल्याला 10 वजा करावं लागणार, येणार आहे 50. म्हणजे इकडून पण 50 उत्तर आलं आणि इकडून पण 50, दोन्ही ठिकाणी 50 पर्याय क्रमांक 2 आहे. अशा पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. किंवा एखादं असं उत्तर काढायचं 42, 44, 46, 48, 50, 52, 54, 56 आणि 58. अशा पद्धतीने एखादं उत्तर काढेल. किंवा एखादा 60 पासून वजा होताना संख्या 58, 56 अशा पद्धतीने काढेल. परंतु उत्तर येणं अपेक्षित आहे, कॉमन सेन्स वापरणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आणखीन एक उदाहरण बघूया. इथे एक शंका उपस्थित होते बघा, ह्यात 40 नाही का धरायचं? अरे इथं काय सांगितलंय? 40 पेक्षा 2 वाढत जाणाऱ्या 9 संख्या. म्हणजे पहिली संख्या त्यातली कुठली असणार? 40 पेक्षा पहिल्यांदा 2 वाढणारी आणि अशा पुढच्या किती संख्या? 9. 40 धरायचं नाही किंवा इथं 60 धरायचं नाही, कारण पेक्षा शब्द वापरला. आणि तिथनं पुढच्या 9 संख्या, त्याच्यामुळं 42, 44 पर्यंत सुरू होणार आहे. किंवा 40 मध्ये 40 हे काय घेतलं तर ह्या संख्येत वाढत जाणार आहे. वाढ किती होणार आहे? 2, 42, 44 याप्रमाणे. मग आपल्याला 5वी संख्या काढायची होती. 5वी संख्या 40 पासून किती वाढली असेल? 10 वाढले असेल. मग 40 मध्ये 10 मिसळलं म्हणून 50 घेतलं. 40चा संदर्भ 40 पेक्षा मोठ्या संख्या घेण्यासाठी आहे. त्या 9 संख्यामध्ये 40 आहे का? नाही. त्या 9 संख्यामध्ये 60 आहे का? नाही. तर त्यांच्यापेक्षा वाढत जाणाऱ्या आणि त्यांच्यापेक्षा कमी होत जाणाऱ्या 9 संख्या आहेत. त्यामुळं हे 40 किंवा हे 60 इथं सरासरीसाठी कन्सिडर करायचं नाही. उदाहरण असं आहे बघा, खालील सारणीत एका गावातील 30 कुटुंबातील व्यक्तींची संख्या दिली आहे. ही कुटुंबाची संख्या आणि व्यक्तींची संख्या. हे समजून घ्यायचं आपल्याला की कुटुंब किती दिलेत गावातील? त्या 30. 5 आणि 3 8, 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 5 23 आणि 23 आणि 7 30. ही कुटुंब आहेत 30. परंतु त्या 30 मध्ये 5 कुटुंब अशी आहेत की त्यांच्यात प्रत्येकी 4 माणसं आहेत. म्हणजे ह्या 5 कुटुंबाची म्हणून एकूण माणसं किती झाली किंवा एकूण व्यक्ती किती झाल्या? 20 झाल्या. त्याच पद्धतीने ह्या 3 कुटुंबाच्या एकूण व्यक्ती किती झाल्या? 6 झाल्या. ह्या एकूण किती झाल्या? 48 झाल्या. या किती झाल्या? 24 झाल्या. या किती झाल्या? 3 15 5 झाल्या. आणि या किती झाल्या? 7 झाल्या. असे एकूण व्यक्ती झाले हे 30 कुटुंबातले. यांची बेरीज केल्यानंतर त्याला आपल्याला किती भागावं लागेल सरासरी काढण्यासाठी? तर 1 2 3 4 5 6 7 नाही, तर किती भागावं लागेल? हे एकूण 30 कुटुंबातील व्यक्ती आहेत. किती कुटुंबातील व्यक्ती आहेत? 30 कुटुंबातील व्यक्ती आहेत.
गुणाकार चुकलाय का अजून एकदा खात्री करू. 5 चोक 20, 3 दुणे 6, 6 8 48, 4 सक 24, 5 3 15, 7 1 7 या पद्धतीने गुणाकार आहे. आणि जर ही बेरीज केली तर बेरीज किती येते बघू आपण. एक ची बेरीज करूया. 5 आणि 7 12, 12 आणि 4 16, 16 आणि 8 24, 24 आणि 6 30, 30 ला शून्य हातचे गेले 3 दशक घरासाठी. 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 इथं दशक नाही. 10 आणि 2 12, म्हणजे 30 कुटुंबातले एकूण व्यक्ती झालेत 120. आणि मग एकूण व्यक्ती भागिले कुटुंब, तर कुटुंबातले प्रत्येकी सरासरी येणार. शून्याला शून्य गेला 3 1 3, 3 चोक 12, 4 व्यक्ती प्रत्येक कुटुंबात सरासरी आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये राज्य मार्गदर्शिकेमध्ये जे सरावासाठी प्रश्न दिलेत ते आपण सोडवणार आहोत, तर नक्की भेट द्या. धन्यवाद.